तुम्हाला माहित आहे का, वर्षातला एक दिवस असा असतो की ज्या दिवशी केलेलं पुण्य कधीही संपत नाही. अक्षय म्हणजे कधीही न संपणार. या दिवशी जर तुम्ही एक छोटा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात पैसा, सुख, शांती कायम राहू शकते. परंतु काही लोक नकळत मोठी चूक करतात, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी आपलं नुकसान होतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, तृतीया म्हणजे शुक्ल पक्षातील तिसरा दिवस. या दिवशी केलेलं पुण्य, दान, जप, पूजा हे सर्व अक्षय्य म्हणजे कायम टिकणारं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा विशेष असते. सतयुग आणि त्रेतायुग यांची सुरुवात ह्याच दिवशी झाली, म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमकं काय करायचं आहे. तर सर्वात मेन म्हणजे या दिवशी काहीही होऊ द्या, परंतु सूर्योदयापूर्वी उठा आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा. त्यानंतर आपल्या घरातील पूर्ण देवपूजा वगैरे करून घ्या. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करा. ही पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर या दिवशी आपल्याला तुळशी पूजनही करायचं आहे. तुळशीला आपण पाणी अर्पण करायचं आहे. सकाळी पण दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी पण दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी दान धर्म करणे हेही खूप महत्त्वाचे आहे. अक्षय तृतीयेचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे दान. मग या दिवशी तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचे दान किंवा कोणतेही दान करू शकता. उन्हाळ्यामध्ये पाण्याला खूप पुण्य आहे, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचे दान हे खूप महत्त्वाचे ठरते. आणि हो, लक्षात ठेवा की या दिवशी कोणतंही दान करा तुम्ही, त्याचं फल आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळतं. या दिवशी जर तुमची ऐपत असेल किंवा तुमच्याकडं पैसे असेल तर थोडे तरी सोने खरेदी करा. कारण असं मानलं जातं की या दिवशी सोने खरेदी करणं खूप शुभ असतं. ते सोनं खरेदी केलेलं आपल्यावर कधी सोनं मोडण्याची वेळच येत नाही. आणि या दिवशी तुम्ही जप, नामस्मरण करा. दिवसातून किमान तुम्ही 108 वेळा तरी श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जी देवता प्रिय आहे त्या देवतेचा जप करा. आता आपल्याला यासोबतच काही खास उपाय करायचे आहेत. ते म्हणजे एक मूठभर तांदूळ घ्या, ती देवासमोर ठेवा. म्हणजे एक मूठ आपण तांदूळ घ्यायचे आहेत, ती देवासमोर ठेवायची आहेत. नंतर ती तुम्ही चिमण्यांना वगैरे टाकू शकता. दुसरा उपाय म्हणजे पाण्याचा घागर उपाय. घराबाहेर पाण्याचा घागर ठेवा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. यामुळे आपले पुण्य अक्षय होते. तिसरा उपाय म्हणजे तुळशीला कच्चं दूध अर्पण करा. तुळशीला कच्चं दूध अर्पण केल्याने लक्ष्मी कृपा वाढते. नंतर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरासमोर, आपल्या उंबरठ्याजवळ, आपल्या तुळशीजवळ दिवे लावायचे आहेत. आता या दिवशी काय करू नये, तर या दिवशी आपण शक्यतो शांतता पाळण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी वादविवाद घालू नये, राग करू नये, कोणाचेही मन या दिवशी दुखवू नये. या दिवशीच नाही तर इतर दिवशीही कोणाचे मन दुखू नये. कारण असं मानलं जातं की या दिवशी केलेलं वाईट कर्मही अक्षय राहतं. अक्षय तृतीया आपल्याला काय शिकवते, तर देणं म्हणजेच खऱ्या अर्थानं मिळवणं नाही, तर श्रद्धा आणि भक्तीने आपलं जीवन सुंदर करणे होय. आणि या दिवशी आपण जी काही प्रार्थना मनापासून करू ती नक्कीच आपल्या इष्टदेवतेपर्यंत पोचते. जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा.